गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् शरदेन्दुसमाकारी परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोऽस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमानन्दिवल्लभम्। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। जन्मेजय म्हणे महामुनी तो योगिया माझे अग्रगणी धन्य धन्य तुझी वाणी कथामृतपाणी निवालो। तुम्ही आम्ही आतापर्यंत श्री नासिकेत या ग्रंथाच्या प्रथम अध्यायाचं चिंतन केलेलं आहे। आज आपण द्वितीय अध्यायाला प्रारंभ करत आहोत। जन्मेजय असणार वैशंपायन महर्षींना म्हणतात की तुम्ही योग्यांमध्ये अग्रगणी श्रेष्ठ आहात। तुमची वाणी धन्य, तुमचं बोलणं असणारं गोड आहे। तुम्ही जे मला कथामृतपान करवलेलं आहे त्या अमृतानं मी तृप्त झालेलो आहे, त्या अमृतानं मी असणारं निवालेलो आहे। भारी विणजन्मला पुत्र हे कोणी नाही कथिले चरित्र, तरी ते सांगावे सविस्तर परमपवित्र अनुपम्य। महाराज, आतापर्यंत मी ऐकलं नाही की भार्येशिवाय पुत्र झालेला आहे। पत्नीच नाही तर पुत्र कुठून होणार, पतीच नाही तर पुत्र कुठून होणार। म्हणजे असणारं ज्यावेळेस पती पत्नी दोघं असतात त्यावेळेस असणारं पुत्र होईल, पण भार्येशिवाय पुत्र झाला हे मी असं कधी ऐकलं नाही। आणि हे असणारं चरित्र तुम्ही मला पवित्र परम पावन असं असणारं हे चरित्र मला तुम्ही सविस्तर सांगा। असं वैशंपायनांना राजा जन्मेजय म्हणू लागलेले आहेत। वैशंपायन म्हणे गा भारता सादर परिसावे नृपनाथा, उद्दालकाश्रमी असता अपूर्व कथा वर्तली। वैशंपायन म्हणतात, राजा तुला आता ही कथा सांगतो, ऐक। सादर आदराने ही कथा तू ऐक। उद्दालक महर्षी आपल्या आश्रमामध्ये असताना एक वेळेस एक कथा झालेली आहे, ती कथा तुला सांगतो, ती तू ऐक। स्नान संध्या तर्पण जप होम अनुष्ठान, करिता ईश्वराचे आराधन सावधान निजनिष्ठे। त्या ठिकाणी असणार उद्दालक महर्षी स्नान संध्या हे करायचे, तर्पण करायचे, जप होम अनुष्ठान। तर्पण पितरांना केले जातं, त्याला तर्पण असं म्हणतात, पितरांना पाणी देणं। जप करायचे, होम करायचे, अनुष्ठान करायचे, ईश्वराची भगवंताची भक्ती करायची आणि सावधानतेनं असणार आणि निष्ठेनं हे कार्य ते संपादन करत होते। पुत्रार्थी अति उद्युक्त संशयाविष्ट झाले चित्त, म्हणे प्रजापतीचा वाक्यार्थ अघटितार्थ केवी घडे। पुत्रार्थी उद्युक्त, पुत्राच्या प्राप्तीकरता ते तत्पर होते, तयार होते। उद्युक्त म्हणजे तत्पर आणि तयार होते, पण मनामध्ये असणारा त्या ठिकाणी जरा संशय होता। काय करावं म्हटले, ब्रह्मदेवानं सांगितलेलं आहे की पत्नीशिवाय पुत्र प्राप्त होईल, पण असं कधी झालं नाही। हे कधी अघटितार्थ केवी घडे, जे घडलं नाही ते कसं घडेल। भारी विण पुत्र संतान केवी घडे हे अघटितमान, मिथ्या बदला चतुरानन न घडे ते आपणा केवी घडे।
पत्नीशिवाय पुत्र नाहीये, हे असणार अघटित न घडणारी गोष्ट आहे किंवा घडलेली नाहीये या माग कधी. मिथ्या बदला चतुरानन ब्रह्मदेव मला खोटं बोललेले आहेत. न घडे ते आपणा केवी घडे. जे कधीच कोणाच्याच बाबतीत घडलं नाही ते माझ्या बाबतीत कसं घडेल. आदो पुत्र पश्चात पत्नी ते दृष्टना श्रुत त्रिभुवनी ऐसे चिंतिता अनुदिनी विचित्र करणी तेथे झाली. आधी असणारा मुलगा नंतर पत्नी हे दृष्टना श्रुत त्रिभुवनी, हे त्रिभुवनामध्ये पाहिलंही नाही कधी आणि कधी ऐकलंही नाहीये अशी चिंता असणार करत असताना त्या ठिकाणी एक विचित्र असं असणार करणी त्या ठिकाणी गोष्ट झालेली आहे, ती ऐका. प्रजापतीचे वचने भार्यार्थी चिंतिता अनुदिनी ध्यानी मणी चिंतनी जागृती स्वप्नी निधिध्यास. प्रजापती नाम ब्रह्मदेव, ब्रह्मदेवानं सांगितलेले भार्यार्थी भार्ये करता असणारा रात्रंदिवस त्या ठिकाणी चिंतित आहे. जी भार्य अजून प्राप्त झाली नाही तिच्याविषयी चिंता उद्दालक वर्ष करत आहेत. ध्यानी मनी चिंतनी, ध्यानामध्ये मनामध्ये चिंतनामध्ये जागृतीमध्ये स्वप्नामध्ये निधिध्यासनामध्ये. निधिध्यास म्हणजे त्या ठिकाणी ध्याना म्हणजे रात्री जागृतामध्ये स्वप्नामध्ये ध्यानामध्ये चिंतनामध्ये मनामध्ये सारखं निधिध्यास म्हणजे असणारं विचार चिंतन असणारं पत्नीचं होतं. स्त्री चिंता सर्व काळ झाला विरहा तुरविकळ काम खवळला प्रबळ झाला तत्काळ वीर्यस्त्राव. स्त्री चिंता रात्रंदिवस करू लागलेली आहेत. विरहातूर वियोगजन्य दुःख त्या ठिकाणी त्यांना विरहातूर म्हणजे त्या ठिकाणी असणारं वियोगाचं जे दुःख आहे त्यानं ते दुःखी झाले विकळ झाले असमर्थ विवळ झालेले आहेत. त्यावेळेमध्ये असणारं महाराज काम त्या ठिकाणी प्रबळ असा झालेला आहे आणि तत्क्षणी असणाऱ्या उद्दालक महर्षींचं वीर्यस्त्राव वीर्यपात त्या ठिकाणी झालेला आहे. नष्ट झाले देहस्मृती वीर्यस्त्रवले क्षिती श्रीकामाची ही ख्याती पाळी अधपाती क्षणार्धी. नष्ट झाली देहस्मृती, भानावर राहिलेली नाहीयेत. वीर्यस्त्रवले क्षिती तेवढ्यामध्ये असणारं उद्दालक महर्षींचं वीर्य जमिनीवर पडलेलं आहे. या ठिकाणी ग्रंथकार म्हणतात श्रीकामाची ख्याती पाळी अधपाती क्षणार्धी. श्रीकामाचं एवढं महिमान आहे की ते अधपाताला नेणारे असणारं हा काम आहे. श्रीकाम अधपाताला नेणारा आहे असं वर्णन ग्रंथकार करतायत. कामातुर पुरुषासे हिता हेत नाठवे त्यासे कामे घोळसिले देवासी पाडी तोंड गशी तापस. कामातर पुरुषाला असणार कामातुरानाम न भयम न लज्जा. शास्त्रकार म्हणतात कामातुराला भय नसते लाज नसते. हिताहित नाठवीत अशी आपलं हित कशामध्ये आहे आपलं अहित कशामध्ये आहे हे त्या कामातुराला आठवत नाही. अहो एवढंच काय बाकी पुरुषांची कथा कोण देवादिकांना सुद्धा असणार कामान महाराज घोसळलेला आहे घोळलेला आहे बेजार केलेला आहे. तोंड घशी त्यांना पाडलेला आहे. तापसांना सुद्धा तोंड घशी या कामानं पाडलेला आहे. जपे तपियाने मुंडे कामे मारले तोंडच्या तोंडी अतर्क्य कामाचे परवडी कोडीच्या कोडी नागविले. जप करणाऱ्यांची नागवड त्या कामानं केलेली आहे. त्यांचं जप मोडलं. तप करणाऱ्यांचं तोप कामानं मोडलेलं आहे. मुंडी म्हणजे असणारं संन्यासी, संन्यासाचा असणारा त्या ठिकाणी महाराज व्रतभंग या कामानं केलेला आहे. कामे मारले तोंडच्या तोंडी एवढ्यांच्या तोंडामध्ये कामानं मारलेला आहे. अतर्क्य कामाची परवडी या कामाचं परवडी नाम चातुर्य कोणाच्याही तर्काला न येणार साही. कोडीच्या कोडी नागविले कोटीच्या कोटी असणारे त्या ठिकाणी महाराज या कामानं नागवले लुटलेले आहेत. कोणाचा जप लुटला कोणाचं तप लुटलं कोणाचं ध्यान लुटलं असा लुटणारा हा काम आहे. काम खवळल्या महाबळे क्षणार्धे तपाचे करी होळी मोडोनी सत्य धर्माच्या ओळी करी रांगोळी धैर्याची. काम जर खवळला काम खवळल्याच्या नंतर आपल्या तपाची असणार तात्काळ होळी करतो राख करतो असा असणारा हा काम. मोडोनी सत्य धर्माच्या ओळी त्या ठिकाणी असणार इथं ववळी असा शब्द दिलेला आहे पण ओळी असा शब्द या ठिकाणी पाहिजे. सत्य धर्माच्या ओळी म्हणजे असणार सभ्यपणाची रीत त्या ठिकाणी सत्य धर्माची जी आहे ती सोडून धैर्याची रांगोळी असणार त्या ठिकाणी हा काय करतोय हा काम असणारा करतोय. काम आपल्या प्रभावाचं वर्णन करत असताना नाथांनी नाथभागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. काम स्वतःचं महात्म्य मोठेपण कीर्ती वर्णन करतोय. नाथ वर्णन करतात ऐका नाथ भागवतामध्ये.
मज कामाची निघाई ब्रह्मा कन्येशी धरू जाई पराशरा केले काही भोगिली पायी दिवा दुर्गंधा जाते योगी वंदिते मुकुटे जो तापसा माझी दुर्जटी तो शिव लागला मोहिनी पाटी फिटोनी लंगोटी वीर्य द्रवली विष्णुवृंदेच्या स्मशानी धरणे बैसली विषय ग्लानी अहिल्येचे काहने वेदी पुराणी वर्णिजे नारदो नायके माझे गोष्टे त्यासी जन्मले पुत्रसाठी माझे सावोशके काठी आई साबळ्या सृष्टी असे ना जो ब्रह्मचर्या माझे राजा हनुवंत मिरवे पैजा तयास्तव मकर ध्वजा संगे विनवोजा जन्म विलाम्या कलंकिया केला चंद्र भगांकित केला इंद्र कपाटी घातला षण्मुख विरजो लाडका कुमर महेशाचा मज मन्मथाचा यावान साहवे देवा दानवा माते थैतरा मानवा कोण केवा सावयासी काम आपल्या पराक्रमाचं वर्णन या ठिकाणी करतोय नाथ भागवतात एवढे सुंदर आलेले आहेत असा असणारा हा काम कोणालाही न आवरणारा जपाची तपाची धैर्याची रांगोळी करणारा हा आहे कामाचा ढळलिया तवका वरुण शकते ब्रह्मादिका काम दुस्सहती लोका तेने उद्दालका नाडिली कामाचा ढळलिया तवका ढळणे म्हणजे सुटणे कामाचा असणारा त्या ठिकाणी महाराज एकदा ओघ सुटला की ब्रह्म अधिक देवाला सुद्धा हा काम आवरत नाहीये म्हणून तर नाथांना हरिपाठात सांगावं लागलं वेदार्थाचा कन्या गोवाभिलाष वेदे नाही ऐसे सांगितले स्वतःच्या कन्येमाग ब्रह्मदेव गेले हा कामाचा असणारा महाराज त्या ठिकाणी काय आहे तवका आहे आवेग आहे काम दुस्सहती लोका काम असणारा महाराज सहन करण्यास कठीण असा आहे उद्दाल कपाये सावध स्थिते तव वीर्यस्त्राव देखील क्षिती तो कमला माझी घालून या निगुती यथा निगुती दर्भे ग्रंथी बांधिली उद्दालक वर्षींना पाहिलं आपला वीर्यस्त्राव झालेला आहे वीर्य पतन झालेला आहे त्यांनी ते वीर्य असणारे किंवा कमळाच्या फुलामध्ये त्या ठिकाणी बांधलेलं आहे आणि त्याला असणारं दर्भानं काय केलेलं आहे गाठ त्या कमळाच्या फुलाला बांधली आणि काय करतायत ते कमळ घेऊन या आपण गंगे माझे केले निमग्न पुनरपी करून या स्नानाला पुल्या आश्रमासी ते कमळ घेतलं त्या दर्भानं गाठ बांधून पाण्यामध्ये ते कमळ सोडून दिलेलं आहे स्नान केलं आणि आपल्या आश्रमामध्ये महर्षी उद्दालक आलेले आहेत ऐशे ऋषेची व्यवस्था पुरश्चरण करी मागुता पुढे काय वर्तली कथा सावध दृपनाथा अवधारी अशा प्रकारे ऋषींची असणारी त्या ऋषीची त्या ठिकाणी अवस्था झालेली आहे पुरश्चरण करी मागुता ऐशी ऋषीची व्यवस्था ऐवजी तिथं अवस्था असं पाहिजे होतं पुरश्चरण करी मागुता त्या ठिकाणी ते पुरश्चरण म्हणजे काही ठराविक मंत्राचा ठराविक जप त्या ठिकाणी करणं याला पुरश्चरण म्हटलेलं एक प्रकारचं अनुष्ठान असं आपलं अनुष्ठान पुरश्चरण जप तप त्या ठिकाणी करू लागली पुढं काय कथा झाली राजा तुला सांगतो वैशंपायन म्हणतात राजा तू ती कथा ऐक मोक्षाची जे प्रथम पुरे अयोध्या नामे पुण्यनगरी तेथे रघुराजा राज्य करी जो सूर्यवंशा माझारी धर्मात्मा मोक्षाची जे प्रथमपुरी मोक्ष आहे मोक्ष देणाऱ्या 7 पुऱ्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं नाव ज्या पुरीचं आहे ती पुरी कोणतं पहिल्या क्रमांकाचं नाव आहे सुंदर शास्त्रकार वर्णन करतात अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका अशा असणाऱ्या मोक्षपुरीमध्ये राज्य करणारा असा रघुराजा स्त्रीवंशामधील असा तो राजा धार्मिक धर्मात्मा होता कसा होता त्याचं वर्णन पुन्हा ग्रंथकार करतायत गोब्राह्मणांचा प्रतिपाळक स्वधर्मशील शुद्ध सात्विक परस्त्री विषयी नपुंसक अलौकिक पुरुषार्थी हा असणारा रघुराजा गाई ब्राह्मणांचं पालन करणारा होता स्वधर्म असणारा त्या ठिकाणी व्यवस्थित आचरण करणारा असा होता शुद्ध सात्विक भाव असणारा राजाच्या ठिकाणी होता परस्त्रीविषयी नपुंसक असा असणारा राजा होता अलौकिक पुरुषार्थी अलौकिक आणि पुन्हा असणारा महाराज पुरुषार्थी असा तो राजा होता पराक्रमी असा तो रघुराजा होता ऐसा तो अयोध्यापती नृपवर धर्मरक्षणे अतितत्पर उदार यशस्वी गुणगंभीर कन्या सुंदर चंद्रावती तया असा असणारा राजा त्या असणाऱ्या राजा आपलं राज्य करत असताना धर्मरक्षणामध्ये तत्पर असतानाच
उदार असा तो यशस्वी राजा, गुणगंभीर राजा. सुंदर अशी असणारी कन्या त्याला होती. तिला चंद्रावती, सुंदर चंद्रावती तया, चंद्रावती नावाची असणारी सुंदर कन्या होती. आता चंद्रावती किंवा चंद्रप्रभा अशी नावं आलेली आहेत बरं का. रघुरायाचे कन्यारत्न चंद्रप्रभा गुणलावण्य. रघुरायाचं असणारं जे कन्यारत्न होतं, कन्या होती ती असणार महाराज चंद्रेसारखी दिसायला सुंदर अशी होती. गुण लावण्य सुंदर असं तिच्या ठिकाणी भरलेलं होतं. सुस्वरूपे अतिसंपन्न स्वरूपवान होते. मदन मोहिनी कामिनी, मदनालाही मोहून टाकणारी अशी असणारी कामिनी नाम स्त्री त्या ठिकाणी ती चंद्रप्रभा वा चंद्रवती होती. चंद्रवदना चापे गोरटे, चंद्रासारखं मुखकमल तिचं होतं. चापे गोरटे म्हणजे असणार चाफ्यासारखी सुंदर अशी प्रकारे ती होती. कमळनयना विशाळ भ्रुकुटी, कमलासारखे डोळे होते. विशाळ असणार महाराज भुवया होत्या. घनस्तनी अति गोरटे, त्या ठिकाणी असणारे मोठाले असतानाची सुंदर माज मुष्टी सामावी. माज म्हणजे असणार कंबर मुठीमध्ये सामावी अशी असणारी त्या ठिकाणी ती होती. भावार्थ रामायणामध्ये वर्णन आलेलं आहे बरं का. मंदोदरी शब्दाची व्युत्पत्ती सांगत असताना नाथराया वर्णन करतायत. मंदोदरीला मंदोदरी का म्हणायचं? माज सामावे मुष्टी माजारी, या लागी म्हणती मंदोदरी. तसंच हिचाही असणारा माज म्हणजे असणारा कंबर त्या ठिकाणी मुठीमध्ये सामावत होती, बसत होती. अमृतपराय तिची बोले, ओठ पोवळ्याच्या बेले, हंसगते समचाले चाले, सौभाग्य शोभली सौंदर्य. अमृतप्राय गोड असं तिचं बोलणं होतं. ओठ म्हणजे असणारे त्या ठिकाणी पवळ्याचे असणारे वेलीच आहेत की काय एवढे असणारे लाल होते. हंसासारखे असणारी तिची चाल होती. सौभाग्य शोभली सौंदर्य, त्या ठिकाणी असणारं सौंदर्यानं शोभिवंत अशी असणारी ती होती. तप्त कांचनाचा गाभा, तैशी अंगीची दिव्य प्रभा, ते जवजळीत असे नभा परमशोभा शोभत. जसं तापलेलं सुवर्ण असावं तशा प्रकारचं असणारं शरीर दिव्य असं दिसू लागलेलं आहे. तेज उजळीत असे नभा, तिच्या असणार त्या ठिकाणी तेजानं नभनाम आकाश सुद्धा असणार महाराज शोभिवंत दिसत आहे. अशी असणारी ती सुंदर चंद्रप्रभा किंवा चंद्रावती. ठाणमान गुणलावण्य, लिहिले अलंकार भूषण, केले पितांबर परिधान, सुलक्षणा ती साजिरी. त्या ठिकाणी असणार महाराज सुंदर असं तिचं लावण्य होतं. ठाणमान राणीमान सुंदर असं होतं. लिहिले अलंकार भूषण, सुंदर अलंकार धारण केलेले होते. सुंदर असा असणारा महाराज पितांबर पिवळा असणारं वस्त्र त्या ठिकाणी धारण केलेलं होतं. सुलक्षण अति साजिरी, दिसायला सुंदर गोमटी आणि पुन्हा असणारी लक्षणांनी युक्त. ऐशिते अत्यंत सुंदर रत्ना अलंकारी मनोहर, चरणी पुरांचा गजर अतिसुकुमार विलाळी. अशी असणारी सुंदर ती कन्या रत्न अलंकारांनी असणारे त्या ठिकाणी सजलेली. पायामध्ये असणारे नुपूर चैन आहेत आणि सुंदर चालत असताना त्या ठिकाणी ते चैन वाजतायत. अशी असणारी सुकुमार विल्हाळी सुंदर अशी असणारी ती कन्या. देवे गंधर्वी निशाचरे, यक्षिणी मानवी विद्याधरी, नागकन्याणी सुंदरी तिची शरण पावती. देवी देवतांच्या स्त्रिया, गंधर्वांच्या स्त्रिया, निशाचरांच्या स्त्रिया, यक्षिणी, मानवांच्या स्त्रिया, विद्याधरांच्या स्त्रिया, नागांच्या स्त्रिया, ह्या असणाऱ्या जिच्या पुढं काहीच नाही येतं एवढी असणारी सुंदर ती चंद्रप्रभा होती. रंभा उर्वशी तिलोत्तमा, लक्ष्मी सावित्री आणि उमा, सकळ सौंदर्यात आली सीमा तिचा महिमा देखोनी. रंभा उर्वशी तिलोत्तमा एवढंच काय तर लक्ष्मी सावित्री आणि उमा माता पार्वती यांच्यापेक्षाही सौंदर्यवान अशी ती होती. तिच्या सौंदर्याच्या पुढं पुन्हा सौंदर्यच नव्हतं असं ग्रंथकार म्हणतायत. ऐसे सौंदर्ये होतिली केवळ मदनाची पुतळी, पाहता स्वर्ग मृत्यू पाताळी ऐशी विलाळी असे ना. अशी सौंदर्यानं परिपूर्ण ती स्त्री. ग्रंथकार म्हणतात स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकांमध्ये पाहिलं पण तिच्यासारखी असणारी सुंदर स्त्री कोणी नव्हती. या परी तिचे स्वरूप सुंदर, सर्वे राजकन्या दश सवे राजकन्या दश सहस्र, नानाभूषणे सालंकार क्रीडा मनोहर राजगृहे. अशी असणारी सुंदर तिच्या सोबत असणार त्या ठिकाणी अन्य 10,000 राजकन्या म्हणा, दासदासी म्हणा होत्या. नाना अलंकार सालंकार त्या ठिकाणी असणारे वेगवेगळे भूषण अलंकार त्या ठिकाणी तिनं धारण केलेले होते. क्रीडा मनोहर राजगृही,
त्या ठिकाणी असणार राजाच्या घरामध्ये आनंदात असणार ती क्रीडत होती, खेळत होती. ऐशा परिते रूपसंपन्ना सर्वाभरणी सुलक्षण नित्य करी गंगा स्नान पूजी ब्राह्मण दान सन्मानी. रूपसंपन्न अशी असणारी ती चंद्रप्रभा, सुंदर अशा लक्षणाची चंद्रप्रभा नित्य गंगेचं स्नान करायची, ब्राह्मणांची पूजा करायची, ब्राह्मणांना दान देऊन त्यांचा सन्मान करायची. शिवायवाण अयोध्यापुरी राव प्रतिपाळित भरवी, या परी दिनजनांचा साह्यकारी नाही नगरी दैन्य दुःख. त्या ठिकाणी असणार राजाही सुंदर अशा प्रकारे होता. सुंदर अशी असणारी ती अयोध्येची नगरी होती. राजा जो आहे दीनजनांना साह्य करणारा होता, प्रजेचं पुत्रवत पालन करणारा राजा होता. नाही नगरी दैन्य दुःख, त्या राजाच्या नगरामध्ये कोणत्याही प्रकारचं दैन्य, कोणत्याही प्रकारचं असणारं दुःख नव्हतं. जो ब्राह्मण भक्त परम सत्यव्रत प्रजापालनी यथोचित कामलोभ विवर्जेत स्वप्ने अणुचेतनाचरे. कसा होता तो राजा? ब्राह्मण भक्त होता, सत्यव्रत, सत्याचं आचरण करणं, सत्य बोलणं, सत्यानं वागणं हेच ज्याचं व्रत होतं असा तो राजा होता. प्रजेचं पालन यथाउचित योग्य प्रकारे करत होता. त्या राजाच्या ठिकाणी काम लोभ हे असणारे नव्हते. स्वप्नेही अनुचित नाचरे, राजा स्वप्नामध्ये सुद्धा अनुचित असा असणार त्या ठिकाणी आचरण करत नव्हता. धीर वीर आणि उदार जो सुकीर्ती गुण गंभीर, सकळ गुणांचे माहेर राजा पवित्र ती लोकी. धैर्यवान, वीर, उदार, चांगल्या कीर्तीचा, गुणगंभीर आणि सगळ्या गुणांचं माहेर घर म्हणजे तो राजा रघु होता. या परी राजा उत्तमोत्तम, सकळ राष्ट्र स्वस्ती क्षेम, कोणासी नाही दैन्य दुर्गम सौख्ये संभ्रम सकळांसी. त्या ठिकाणी ग्रंथकार म्हणतात, राजा हे जन्मेजे ऐक, अशा प्रकारे त्या राजाचं राज्य होतं. सगळं राष्ट्र असणारं त्या ठिकाणी स्वस्तिक्षेम म्हणजे त्रास, गडबड इत्यादी काही नव्हता. कुशल किंवा यथास्थित अशा प्रकारे जसं चालायचं योग्य प्रकारेनं तशा प्रकारे असणारं महाराज त्या ठिकाणी चालू लागलेलं आहे. कल्याण त्या राज्यामध्ये होतं, कोणाला दुःख नव्हतं, त्रास नव्हता, असं ते राज्य होतं. दैन्य नव्हतं, असं ते राज्य होतं. सौख्य संभ्रम सकळांशी, सगळ्यांना असणारा त्या ठिकाणी महाराज उत्साह मनामध्ये होता. संभ्रम म्हणजे उत्साह. लोक चिरायू समस्त, गदवार्धक्य नाही तेथ, वृक्षवल्ली सदा सुफलित, गायी दुबती सर्व काळी. लोक त्या ठिकाणचे चिरायू भरपूर आयुष्याचे होते. गद वार्धक्य नाही ते, गद म्हणजे असणार रोग आजार त्या ठिकाणी, वार्धक्य म्हातारपण त्या ठिकाणी नव्हतं. झाडांना असणार झाड वेली सदा असणार सुफळीत, फळानं फुलानं असणारा भरलेल्या राहीच्या. गायी असणार सुंदर अशा प्रकारे दूध देत होत्या, गायी आटत नव्हत्या, असं असणार त्या राजाचं राज्य होतं. सकळ सुख श्रिया विराजमान, कोणी नाही हिण दीन, घरोघरी हरिकीर्तन वेदाध्यायन घोषतसे. त्या ठिकाणी सुख स्त्रिया विराजमान, सगळं असणार सुख त्या राज्यामध्ये होतं. कोणी हीन दीन नव्हतं. घरोघरी भगवान परमात्म्याचं कीर्तन, हरिकीर्तन, भजन वगैरे चालायचं. आणि ब्राह्मणांच्या घरामधून इत्यादी घरामधून असणार महाराज ब्राह्मणांच्या बटूंच्या घरामधून असणार सुंदर अशा प्रकारे वेदाच्या अध्ययनाचे घोष त्या ठिकाणी येत होते, आवाज येत होता. सडे रंगमाळा चौकद्वारे द्विज संतुष्ट सदाचारी, नित्यकर्मी अग्निहोत्री शौचाचारी ब्राह्मण. सुंदर अशी सडे त्या ठिकाणी टाकलेली होती. रंगमाळा म्हणजे रांगोळी असणाऱ्या काढलेल्या होत्या चौकामध्ये, द्वारामध्ये. त्या ठिकाणचे ब्राह्मणे सदा संतुष्ट होते, नित्य कर्म करण्यामध्ये, अग्निहोत्रादी कर्म करण्यामध्ये रत होते. आणि त्या ठिकाणचे ब्राह्मण हे शौचाचं पालन करणारे होते. शौचनाम पवित्रता, शुद्धता, शुद्धतेनं वागणारे असे ते ब्राह्मण होते. जो का न करे हरिभजन, त्याशी राजदंड घडे दारुण, सकळे भागवत परायण सुख संपन्न सर्वदा पै. जो भगवान परमात्म्याचं भजन करणार नाही, भगवंताचं भजन करणार नाही, राजा त्यांना दंड देत होता. त्यामुळं सगळे असणारे लोक हे भगवत परायण, भगवंताची भक्ती करण्यामध्ये तत्पर तल्लीन अशा प्रकारचे होते. आणि त्यामुळे सुख संपन्न सर्वदा, त्या भगवान परमात्म्याची कृपा त्यांच्यावर झाल्यामुळं सुखानं असणारं त्या ठिकाणी ते राहत होते.
ऐशिते मोक्षपुरे अयोध्यानादे शरयुत्री जे 3 वेळा सपरिवारी वैकुंठ नगरी प्रवेशली. अशी असणारी त्या ठिकाणी ती मोक्षपुरी. अयोध्या नांदे शरयुत्री, शरयू नदीच्या तीरावर नांदणारी असं ते अयोध्या नगर, जे अयोध्या 3 वेळेस वैकुंठाला नेली होती. कोणी कोणी नेली ग्रंथकार वर्णन करतायत. प्रथम हरिश्चंद्रे वाहिले, दुजेने रुक्मांगदे नेली, तिसरे रघुनाथे ख्याती केली, सहपरिवारे गेली वैकुंठा. प्रथम असणारा राजा हरिश्चंद्रानं आपली ही अयोध्या नगरी वैकुंठाला नेलेली आहे. दुसरं रुक्मांगद राजानं ही अयोध्या नगरी वैकुंठाला नेलेली आहे. तिसरं असणार रघुनाथ नाम प्रभू रामचंद्रांनी ही अयोध्या नदी त्या अयोध्या नगरी सहपरिवार वैकुंठाला घेऊन गेलेली आहेत. ती चौथेन वागवते अयोध्या जाईल वैकुंठा प्रती, ऐशी पुराणे वदती ऐकणशीत कुरवर्यात. चौथ्या वेळेस असणार पुन्हा ही अयोध्या त्या ठिकाणी वैकुंठाला जाणार आहे असं पुराण सांगतायत. हे तू कुरवर्या, कुरु वंशामधील श्रेष्ठ अशा असणाऱ्या राजा जन्मेजया हे तू असणार जाणून घे. असो हा नगरीचा विस्तार, सांगता ग्रंथ वाढेल अपार, तेथे राजा रघुवीर नांदे पवित्र धर्मात्मा. असो अशा प्रकारे अयोध्या नगरीचा विस्तार जर करत गेलो तर ग्रंथ वाढेल. असो त्या ठिकाणी राजा रघुवीर नाम असणार रघुराजा राज्य करत होता. चंद्रप्रभा त्याची कन्या पद्माक्षी सुंदर पद्मवदना, सवे राजांगणा राजकन्या देवांगणा नित्य गंगा स्नानासी जाय. त्याच्या कन्येचं नाव चंद्रप्रभा असं होतं. पद्माक्षी कमळासारखे डोळे असणारी ती होती. पद्मवदना कमळासारखं असणारं मुखकमल असणारी ती होती. राजकन्या राजांच्या असणाऱ्या कन्या, देवांच्या असणाऱ्या अंगणानाम पत्न्या त्या ठिकाणी नित्य तिच्याबरोबर राहायच्या, गंगा स्नानाला जायच्या. घेवोण शतानुशतदासे प्रतिदिने जाय स्नानासी, करोनिया जलक्रीडेशी जाय गृहासी मागुती. शतानुशतदाशी 100-200 अशा असणाऱ्या दाशी सोबत घेऊन प्रत्येक दिवशी स्नानाला ही चंद्रप्रभा जायचे. त्या ठिकाणी असणारं जलक्रीडा करायची, स्नान करायचं आणि पुन्हा आपल्या घरी माघारी यायची. कवणे एके दिवशी सखिया समवेत गंगा स्नानासे, निघाली ते लावण्य राशी सवेदासी शतानुशत. कोणे एके दिवशी असणार आपल्या सख्यांसमवेत, आपल्या मैत्रिणी समवेत गंगा स्नानाला असणार ही चंद्रप्रभा आलेली आहे. आल्याच्या नंतर सोबत असणाऱ्या 100-200 अशा असणाऱ्या दाशी त्या ठिकाणी तिच्या सोबत होत्या. त्याचं वर्णन अजून ग्रंथकार करतायत, ऐका. ध्वज पताकाच्या मरे वरे श्वेत छत्रे चंद्राकारे, दुंदवी गर्जती नानातुरी वाद्ये अपार लागली. ध्वज पताकाच्या मरे त्या ठिकाणी असणार राज्याचं चिन्ह, ध्वज पताका, झेंडे, चामरे हवा घालण्याकरता जे असतात ते चामर. वरी श्वेतछत्रे पांढरे असे असणारे त्या ठिकाणी रंगाचं श्वेतछत्र धारण केलेलं होतं. चंद्राच्या आकाराचे होते. दुंदुबी वाजतायत, तुतारी असणारी वाजते, अपार असे असणारे त्या ठिकाणी वाद्य वाजत लवाजमासह असणारी ती राजकन्या गंगेवर स्नाना करता निघालेली आहे. सवे राजकन्या सालंकारे देव गंधर्वांच्या कुमरी, रागवधार करीते सप्तस्वरी विनेकरी घेऊन या. सोबत राजकन्या होत्या अलंकार धारण केलेल्या. देव गंधर्वांच्या असणाऱ्या मुली होत्या, ज्या असणाऱ्या त्या ठिकाणी राग गात गात स्वरात असणारं गायन करत करत सप्तस्वर सा रे ग म प ध नी या सप्तस्वरामध्ये गायन करणाऱ्या सुंदर अशा स्त्रिया होत्या. पुढे नाचते नाचणे, गीत नृत्य वाद्य ध्वने, नादन समाये गगने लागली निशाने एक घाई. पुढे असणार नाचणी म्हणजे नृत्य करणाऱ्या स्त्रिया पुढे नाचत होत्या. गीत कोणी गात होतं, कोणी नृत्य करत होतं, कोणी वाद्य वाजवत होतं. त्याचा असणारा आवाज गगनामध्ये दुमदुमू लागलेला आहे. लागली निशानी एक घाई त्या ठिकाणी असणार निशानी नाम असणारे खून चिन्ह म्हणा, पताकाती म्हणा, तेही असणार त्या ठिकाणी महाराज लागली म्हणजे असणार ठेवलेले आहेत किंवा त्या ठिकाणी ते शुभेवंत असे दिसत आहेत. सकळ सौभाग्ये सुंदर स्वानंदे आली शरयुती, जळ क्रीडा करीते समग्र देती द्विजवरा सुवर्णदान. अशा प्रकारे असणार ती सौभाग्य म्हणजे चांगल्या भाग्याची स्वानंदी आणि शरयुतीर आनंदानं असणार शरयू नदीच्या तीरावर आलेली जलक्रीडा करू लागलेली आहे. देव द्विजवरा सुवर्णदान जलक्रीडा झाल्याच्या नंतर
देती द्विजवरा, त्या ठिकाणी द्विजवर्णा ब्राह्मणांना दान सोन्याचं देऊ लागलेली आहे. चंद्रप्रभेने करो निष्णान, केले पितांबर परिधान, द्विजा देवोने सुवर्णदान, तिर्यापण वैसरे. स्नान केलं चंद्रप्रभेनं, पितांबर धारण केला, ब्राह्मणांना सोन्याचं दान दिलं. आणि असणार त्या ठिकाणी ती त्या नदीच्या तीरावर बसलेली आहे, शरयूच्या. तव शरयू माझे वात कमळ देखिले अकस्मात, दिव्य तेजे लखलखित देखोन विस्मित चंद्रप्रभा. तेवढ्यामध्ये शरयू नदीमध्ये सुंदर असं वाहत येणारं कमळ त्या ठिकाणी त्या चंद्रप्रभेनं पाहिलेलं आहे. ते सुवर्ण पंकज लखलखित जवळी आले, अकस्मात तव चंद्रप्रभा हर्षयुक्ता ऐसे बोलत सखियासी. ते असणार सुवर्ण पंकज लखलखित सोन्यासारखं असणारं ते कमळ त्या ठिकाणी लखलखित चमकत होतं. ते पाण्यानं वाहत वाहत जवळ आलेलं आहे. तेवढ्यामध्ये चंद्रप्रभा आनंदानं हसत हसत आपल्या सखियांना काय म्हणते तर ऐका. दिव्य तेजाचा उमाळा, पैल कमल पहा डोळा, अत्यानंदी वेळोवेळा दावी अवळा सखियांशी. दिव्य तेजाचा उमाळा, उमाळा म्हणजे लोळ गोळा असं असणारं ते कमळ त्या ठिकाणी महाराज. पलीकडे पहा पहा, अत्यानंदी वेळोवेळा दावी अवळा सखियांशी. त्या असणाऱ्या आपल्या सोबतच्या स्त्रियांना, सख्यांना, मैत्रिणींना अति आनंदानं असणारं ते कमळ त्या ठिकाणी ती चंद्रप्रभा दाखवू लागलेली आहे. दुतिकांशी म्हणे सुंदरे पैल कमळा नावी झडकरी, वेगे धावोनी परिचारी त्वरे करी आणि दुतिका काही दासी होत्या, त्यांना सांगितलं जा ते कमळ लवकर माझ्याकडे घेऊन या. तेवढ्यामध्ये काही दासी गेल्या आणि लवकरात लवकर ते कमळ आणलेलं आहे. पद्माणोण्या दुती दिदले स्वामिनीचे हाती, एरी पाहे अतिप्रीती तव दर्भे ग्रंथी दिसे बांधली. ते कमळ आणलं. कमळ असणार चंद्रप्रभेजवळ दाशीनं दिलं. तिनं असणार त्या कमळाकडे पाहू लागलेली आहे. सुंदर असं ते कमळ होतं. ते कमळ असणार दर्भानं त्या ठिकाणी त्याची गाठ मारलेली होती. दर्भानं असणार ते कमळ बांधलेलं होतं. उकलोनिया दर्भग्रंथे अवग्रान केले अतिप्रीती, तवरेत कणिका अवचिते नासिके माझे उसळले. उकलोनिया दर्भग्रंथी, त्या ठिकाणी दर्भाचं जे बंधन होतं ते बंधन सोडलेलं आहे. सुवास अवघ्रांना वाजत्या असणाऱ्या फुलाचा प्रेमानं घेतलेला आहे. तेवढ्यामध्ये उद्दालक महर्षींचं जे वीर्य रेत त्यामध्ये होतं, त्या रेताचे कण, त्या रेतामधले काही असणारे जीव त्या ठिकाणी हिच्या नाकामध्ये गेलेले आहेत. उद्दालक ऋषीचे रेत कमळा माझे होते गुप्त, श्वास ओढिता अमोदार्थ ते उदरात प्रवेशले. उद्दालक महर्षींचं रेत त्या कमळामध्ये गुप्त अशा स्थितीमध्ये होतं. या असणाऱ्या चंद्रप्रभेनं श्वास घेतल्याबरोबर अमोदार्थ, अमोदार्थ म्हणजे सुगंधाकरिता त्या फुलाचा असणारा वास घेतल्याबरोबर तिच्या उदरामध्ये, पोटामध्ये असणाऱ्या त्या रेतातील काही कणांनी प्रवेश केलेला आहे. रेत उसळोणे नासिकाद्वारे आले नाभी कमळा वितरी, पुन्हा स्नान करुणे सुंदरी आली झडकरी ग्रासी. त्या ठिकाणी रेत उसळल्या गेलं, रेत नाकामध्ये गेलं, नाकामधून पोटामध्ये गेलेलं आहे. गर्भाच्या पिशवीमध्ये असणारं ते रेत गेलेलं आहे. आणि पुन्हा असणार ती चंद्रप्रभा, तिला असणार कोणत्याही प्रकारची आठवण नाही, कोणत्याही प्रकारचे भान नाही. तसंच असणार त्या ठिकाणी ती आपल्या घराला, राज्यामध्ये वापस आलेली आहे. ऐसे अपूर्व वर्तल्यावरे गर्भ संभवला तिचे उदरी, समाधान नाही हो रात्री झाला या प्रेमासैक. अशी असणारी गोष्ट झालेली आहे. तिला काही खबर नाहीये, गर्भ असणारा राहिलेला आहे पोटामध्ये. समाधान नाही हो रात्री, मनामध्ये असणारं समाधान नाहीये. सारखी चिंता आहे, काय झालं असेल काय नाही. असं करता करता 1 महिना त्या ठिकाणी झालेला आहे. उदरे आलिसे जडता श्वास रुंदे उठता बसता, प्रभावतेसे परमचिंता म्हणे भगवंता काय केले. उदरी आलिसे जडता, पोट असणार जड झालेलं आहे. श्वास असणारा त्या ठिकाणी उठता बसता धाप लागू लागलेली आहे. प्रभावतीला म्हणजे चंद्रप्रभेच्या आईला चिंता लागली, हे भगवंता हे तू काय केलेलं आहेस. द्वितीय मासे राजकन्ये अंग प्रत्यंगी झाली गर्भचिन्हे, तृतीय मासे घनस्तन गर्भलक्षणे मंडित पै. दुसऱ्या महिन्यामध्ये राजकन्येच्या असणाऱ्या अंग प्रत्यंगी अवयवामध्ये, अंगामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी गर्भधारणेचे चिन्ह दिसू लागलेले. तिसऱ्या महिन्यामध्ये स्तन असणारे त्या ठिकाणी मोठे झालेले आहेत. गर्भलक्षणे मंडित पै, गर्भाच्या लक्षणांना असणाऱ्या त्या ठिकाणी लक्षणयुक्त अशी चंद्रप्रभा दिसू लागलेली आहे.
चतुर्थ मासे ते वेलाळे 16 दिसे नाभे कमळी 5वे मासे राजबाळी स्वगर्भ स्वज्वळी दिसू आली. चौथ्या महिन्यामध्ये पोट नाभी कमळे नाम पोट असणारं स्थूळ दिसू लागलेलं, जड दिसू लागलेलं, समोर आलेलं दिसत आहे. 5व्या महिन्यामध्ये स्वगर्भ स्वज्वळी त्या ठिकाणी असणारं स्वज्वळ स्वच्छ निर्मळ चकचकीत अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी गर्भाचे लक्षण दिसू लागलेले आहेत. षण्मासाचे सावले पडता मातेने देखिली मूर्छित भूमीवरी अंग घाली म्हणे अपकीर्ती झाली वंशासी. 6 महिने झाले. 6 महिन्यात वेळेस असणार कळालं नक्की की गर्भधारणाच केलेली आहे. आईला वाईट वाटलं आणि आई मूर्छित होऊन जमिनीवरती पडलेली आहे प्रभावती आणि म्हणू लागलेली न वंशाला असणार बट्टा लावलाय, कलंक लावलेला आहे. बघा आपल्या वैद्यकशास्त्रामध्ये गर्भिणी स्त्रीचे काही लक्षणं सांगितलेले आहेत. कसं लक्षात घ्यायचं काय म्हणून वैद्यकशास्त्रामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. 4था महिना लागल्याच्या नंतर कशा प्रकारे असणार त्या ठिकाणी त्या गर्भिणीची अवस्था असते चरक संहिता वगैरे इत्यादी ग्रंथात सांगितलेलं आहे. गर्भिणी गुरुगात्र त्वमधिकमा पद्यते विशेषेण अवयव असणार त्या ठिकाणी तिला जड वाटतात. 5व्या महिन्यामध्ये पंचमे मासी गर्भस्य मांस शोणितो पचयो भवती तस्मात् तदा गर्भिणी कार्श्यमा पद्यते विशेषेण. 5व्यात असणार त्या ठिकाणी गर्भाचे रक्त व मांस असणारं वाढू लागते. त्यामुळे असणार काय होतं ही गर्भिणी जी आहे ती 5व्या महिन्यामध्ये कृश होत असते. 6व्या महिन्यामध्ये काय होतं षष्ठे वासे गर्भिणी बलवर्ण हानी मापद्यते विशेषेण. 6व्या महिन्यामध्ये त्या गर्भिणी स्त्रीचं बल वर्ण असणारा रंग त्या ठिकाणी काय होतो कमी कमी होत जातो, फिका रंग होत जातो. 7व्या महिन्यातलं लक्षण वैद्यकशास्त्रकार सांगताय सप्तमे मासी गर्भिणी सर्वाकारैहि क्लांततमा भवती. 7व्या महिन्यामध्ये सर्वतः असणारं त्या ठिकाणी काय होते ही गर्भिणी स्त्री गळून जाते. 8व्या महिन्याचं लक्षण ग्रंथकार करतायत अष्टमे मासी गर्भश्च मातृतो गर्भतश्च माता मुहुर्मुहुरोजः परस्परत आददाते तस्मात् गर्भिणी मुहुर्मुहुर्मुदा मुहुर मुदा युक्त्या भवती मुहुर्मुहुश्चम्लाना. 8व्या महिन्यात आईकडून गर्भ आणि गर्भाकडून आई असं असणारं परस्पराकडून ओज तेज त्या ठिकाणी घेतात. त्यामुळं गर्भिणी असणारं मधून मधून आनंदी अशी दिसते तर मधून मधून असणारं म्लान सुकलेली अशी ही दिसते. अशा असणारे गर्भाचे काही लक्षणं आपल्या असणाऱ्या वैद्यक ग्रंथामध्ये त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. असो अशा प्रकारे ते लक्षणं पाहिले. प्रभावती मूर्छित झाली आणि म्हणू लागलेली आहे माझ्या मुलीला असणारं आपल्या वंशाला कलंक लावलेला आहे. दुःखे शोक करीत माता म्हणे त्वा निंद्य कर्म केले तत्वता सूर्यवंशाची माथा आणिली सर्वथा अपकीर्ते. दुःखे शोक करीत माता आई असणार त्या ठिकाणी दुःखानं शोक करू लागलेली आहे. म्हटले अगं काय हे निंदे असं कर्म केलेलेस, निंदा करण्यासारखं कर्म तू का केलेलं आहे. सूर्यवंशाच्या माथाला त्या ठिकाणी म्हणजे सूर्यवंशाच्या माथ्यावर डोक्यावर सूर्यवंशाला असणारं तू अपकीर्ती आणलेली आहेस असं आई तिला म्हणू लागलेली आहे. ते लोकीचे भूपाळ तुझं पर्णावयासे असं देवताळ ते सोडून या सकळ तू आकुळ शिळ बुडविले. अगं तुला लाज नाही वाटली का ग. प्रभावती आपल्या मुली चंद्रप्रभेला म्हणते तुला लाज कशी वाटली नाहीये. तिन्ही लोकाचे असणारे राजे तिन्ही लोकांमध्ये असणारे देव देवता गंधर्व इत्यादी असणारे तुझ्याबरोबर लग्न करण्याकरता तत्पर उतावीळ होते. गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार होते आणि ते असणार सोडून तू अशा प्रकारे कुलाचं असणार नाव बुडवण्यासारखं कृत्य का केलंस चंद्रप्रभे असं आई तिला जाब विचारू लागलेली आहे. कन्यान वसे तो वैरणे उभय कोळ विनाशने तुवा केली दुष्ट करणे दुःखे धरणीवरी लोळत. तू कन्या नाहीयेस, तू आमची वैरी नाहीस. उभय कुळ विनाशिनी दोन्ही कुळाचा नाश करणारी तू आहेस. आईच्या कुळाचाही नाश तू केला आणि वडिलाच्याही कुळाचा नाश करणारी तू आहेस. 2 कुळ आईचे आणि वडिलाचे आणि लग्न झाल्यावर तिसरं कुळ असो. तू केली दुष्ट करणे वाईट असं तू वागलेली आहेस. दुःखे धरणीवरी लोळत दुःखान असणार जमिनीवरती लोळू लागलेली आहे. केश सुटले मोकळे दुःखे गडबडा लोळे अश्रुधारांनी श्रवत डोळे म्हणे बाळे त्वा केले ओखटे. केस असणारे मोकळे सुटलेले दुःखान जमिनीवर गडाबडा लोळत आहे. डोळ्यामधून अश्रुधारा वाहत आहे आणि ती असणारी प्रभावती आपल्या मुलीला म्हणते बाई तू हे ओखट केलं, वाईट गोष्ट ही तू केलेली आहेस.
तव चंद्रप्रभासे बोलत माते क्षणभरी होई सावध चित्त होणार ते न चुके बळवंत समळ वृत्तांत अवधारी. चंद्रप्रभा आईला म्हणते आई होणार चुकत नाही, होणार जाणार न चुके कल्पांती वाया कुंथा कुंथी करुणी काय. आई होणाऱ्या गोष्टी होत असतात त्या चुकत नाहीत. आई माझं म्हणणं तू असणार थोडं स्वस्त हो आणि माझं म्हणणं तू मुळापासून एकदा ऐक तरी. अशा प्रकारे असणारं चंद्रप्रभा आपल्या आई प्रभावतीला म्हणू लागलेली आहे. सावधायके अहो जननी पुरुष मात्र न देखे मी स्वप्ने परिविपरीत कर्माची करणी ती मी तुझ लागी सांगेन. आई प्रत्यक्ष काय मी स्वप्नामध्ये सुद्धा कधी परपुरुष पाहिलेला नाहीये, पुरुषाला पाहिलेलं नाही. आई माझ्यासोबत कशी विचित्र कथा झाली तुला सांगते, तू ऐक. माते गंगा स्नान करू गेले तये जळे कमळवात आले ते म्या दासी असते आणविले परिमळार्थ लाविले नासिकेसे. आई एकदा गंगा स्नान करायला गेल्याच्या नंतर पाण्यामध्ये असणारं कमळ वाहत आलं, ते मी दासीच्या हातानं आणलेलं आहे आणि असणारं त्या ठिकाणी नाकाजवळ ते कमळ मी सुवास घेण्याकरता आणलेला आहे. ते निवडी नासागरे अवग्राण करिता नासिकाद्वारे काय गेले उदरा माधारे ते मी निर्धारी जाणेना. ते कमळाचं अवग्रहण केल्याच्या नंतर सुवास घेतल्याच्या नंतर त्याच्याद्वारे माझ्या गर्भामध्ये काय गेलेलं आहे हे काय मला कळालेलं नाहीये. माझ्या पोटामध्ये काय गेलं हे मला कळालं नाही. आई नाहे पुरुषासे असंग संग माझ्या कर्माचा जो फलभोग तो म्या भोगिला यथा सांग आता प्राणत्याग करीन मी. नाही पुरुषासी अंगसंग, कोणत्या पुरुषाबरोबर मी अंगसंग केला नाही. हे माझ्या कर्माचे भोग येत ते असणारे मी भोगत आहे आणि आता असणारं मी स्वतःचा प्राण त्याग करते. अशा प्रकारे असणार ती प्रचंड प्रभा आपल्या आईला म्हणू लागलेली आहे. तुका खेद करेसे व्रथा होणार तेण चुके सर्वथा माथा लिहिले अधर्मता निज तिजशी आता काय करू. आई तू खेद का करतेस, जे होणार आहे ते चुकणार नाही, ते होणारच आहे. माझ्या माथ्यावर माझ्या कपाळावर हे लिहिलेलं का, माझ्या कपाळा तुका म्हणे माझ्या कपाळाचा गुण किंवा दोष, हे माझ्या कपाळाचा दोष आहे, माझं अदृष्ट आहे, माझं असणार हे काहीतरी त्या ठिकाणी पाप आहे आणि त्यामुळं असणारं असं झालेलं आहे. ती जशी आता मी काय करू, माझ्या कर्माला माझ्या या अदृष्टाला आता मी काय करू. मरमर विधात्या श्रेष्ठा त्वा कायले लिहिले अदृष्टा मरमर कर्म पापिष्टा भोग वोखटा भोगिला. मरमर विधात्या श्रेष्ठा, अरे विधात्या मर, त्या ठिकाणी असणार तू तू मर 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 किंवा असणार तू मेला का नाहीस. विधात्या हे असं अश्रेष्ठा श्रेष्ठ नसलेल्या विधात्या, हे ब्रह्मदेवा माझ्याबरोबर तू हे काय केलेलं आहेस. काय लिहिली अदृष्टा, माझं काय अदृष्ट तू लिहिलं. मर मर कर्म पापिष्ठा भोग वोखटा भोग विला, माझ्या असणाऱ्या कर्म त्या ठिकाणी मरमर म्हणजे कर्माला असणारं त्या ठिकाणी शिव्या देते, कर्माविषयी असणारं त्या ठिकाणी आणि ग्लानी बाळगते. कर्माविषयी असणारं तिला राग येतो, मी असं काय कर्म केलं, कोणतं असं पापिष्ट कर्म केलं, त्या असणाऱ्या कर्मामुळे या ठिकाणी वोखटा एवढा वाईट भोग माझ्या वाट्याला आलेला आहे. त्रैलोके विख्यात सूर्यवंश त्यासे मी जन्मनी लाविला दोष ऐहिक परत्र पडिले ओस कर्मनिशेष बळवंत पै. त्रैलोक्य विख्यात सूर्यवंश, तिन्ही लोकांमध्ये सूर्यवंश हा विख्यात आहे आणि मी असणार काय केलेलं आहे, त्या वंशामध्ये जन्माला येऊन त्या वंशाचं नाव घातलेलं आहे. कलंक त्या ठिकाणी त्या वंशाला लावलेला आहे. ऐहिक म्हणजे ह्या लोकाहीमध्ये निंदा, परलोकामध्येही असणार त्या ठिकाणी महाराज निंदाच निंदा आहे. या लोकामध्ये आणि परलोकामध्ये सुखाला मी असणार दुरावलेले आहे. कर्म निशेष बळवंत पै, माझं कर्म हे असणार खरंच बळीवंत आहे. कर्म बळीवंत दुस्तर राहुणी दे एकेटाई स्थिर. तुकोबाराय नाटाच्या अभंगामध्ये वर्णन करताय. कर्म हे कठीण आहे. मातृपित्याचे उभय कुळे कुळ सूर्यवंशे अति निर्मळ त्यासी म्या दोषाचा विटाळ अति अमंगळ लाविला. मातृपित्याचे उभय कुळ, आईचं कुळ वडिलांचं कुळ आणि सूर्यवंश अशा असणाऱ्या या पवित्र अशा कुळाला मी काय केलेलं आहे, माझ्या असणाऱ्या दोषाचा पापाचा विटाळ, माझ्या या असणाऱ्या कर्माचा विटाळ त्या ठिकाणी मी त्याला केलेला आहे. कैशे शांतवण करू आता काय मुख दाऊ नृपणाथा थोरा पगिरते आली माथा दुःखावस्थे तळमळत पै. काय करू आता, कोणाला हे तोंड मी कसं दाखवू, मी असणारं माझ्या वडिलांना हे तोंड कसं दाखवू, माझ्या वडिलांना असणारं त्या ठिकाणी काय बोलू.
अशी अपकीर्ती त्या ठिकाणी डोक्यावर आलेली आहे. दुःखावस्थे तळमळीत दुःखानं असणारं तळमळू लागलेली आहे. कोण पापाचे हे फळ कर्मे वाहता निरे कमळ हे की ही मज आली काळ वेळ इच्छे प्रेमळ घेऊ गेले. कोणत्या पापाचं हे फळ आहे? माझ्या कोणत्या कर्मानं ते फुल माझ्यापर्यंत वाहत आलं आणि ही मज का आली काळ वेळ. हे माझ्यावर हा काळ माझ्यावर ही वेळ का आलेली आहे? इच्छे परिमळ घेऊ गेले आणि नेमकं त्याच वेळेस मला हे असं का वाटावं की या फुलाचा सुगंध मी घ्यावा. काही नाही, हे कर्म आहे. ह्या कर्मामुळे असणाऱ्या अशा गोष्टी त्या ठिकाणी होत असतात. होणारा सारखी बुद्धी होनी ठाके असं विश्वमाऊली ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करता येतं. केले गोहत्ये ब्रह्मघाता किंवा विमुख झाले अतिता तेने पापे दुःखावस्था मी सर्वथा भोगितसे. केले गोहत्ये ब्रह्मघाता, मी असणार गायीची हत्या केली का कधी? त्या पापानं तर असं झालं नाही. ब्राह्मणाची हत्या केली म्हणून तर असं झालं नाही. किंवा एखादा अतिथी माझ्या दारामध्ये आल्याच्या नंतर त्या अतिथीला मी व्यवस्थित अन्नदान न करता भोजन न देता मी असणारं त्याला माघारी लावलं. त्या पापाने काय माझ्याकडे हे दुःख आलेलं आहे की काय? अशा प्रकारे असणारं ती बोलू लागलेली आहे. जैसा मी जैसे मे रघुकुल विनाशिनी ऐशी त्रिभुवनी नाही कोणी कटकटा माझी विरुद्ध करणे निंद्य त्रिभुवनी मी झाले. जैशी मी रघुकुल विनाशिनी, रघुकुळाचा विनाश करणारी म्हणजे रघुकुळाचा विनाश करणारी म्हणजे रघुकुलाच्या कीर्तीचा पराक्रमाचा त्या ठिकाणी नाश करणारी मी आहे. ऐशी त्रिभुवनी नाही कोणी, आपल्या कुळाचा नाश करणारी अशी त्रिभुवनामध्ये दुसरी कोण माझ्यासारखी असेल. कटकटा हाय हाय माझी विरुद्ध करणी. कटकटा म्हणजे हाय हाय माझी असणारी ही काय असणारी ही वाईट विरुद्ध करणी आहे की ज्या करणीनं ज्या कर्मानं या त्रिभुवनामध्ये मी निंद्य झालेली आहे. माझे दुष्टकर्मासारखे पाहता स्त्रीणाई ती लोके देवी आसुरी मनुष्यादिकी तैषा अनेक नागकन्या. माझ्यासारखं दुष्टकर्म करणारी कोणीच नसेल. स्त्री देवांच्या स्त्रिया, असुरांच्या स्त्रिया, मनुष्याधिकांच्या स्त्रिया, नागांच्या कन्या, कोणी असणारं माझ्यासारखं दुष्टकर्म करणारी नसेल. पाहता श्रीणाई ते लोके यक्ष गंधर्वाच्या कुमारी आणि दानवी निशाचरी यात मजैशी दुराचारी नाही दुसरी सर्वता. यक्षांच्या गंधर्वांच्या मुलीपैकी, दानवांच्या, निशाचरांच्या, राक्षसांच्या मुलीपैकी माझ्यासारखं वाईट आचरण करणारं पुन्हा कोणी दुसरं नसल असं असणारं ती म्हणू लागलेली आहे. प्राणत्याग करावा आता तरे पात्र होईल गर्भघाता. सौख्य नाही देह ठेविता कायम्या आता करावी. प्राणत्याग करावं तर गर्भघात केल्याचंही मला पाप लागेल. बरं म्हणले, हा देह असणारं ठेवत असताना, या देह ठेवताना देहाचा त्याग करताना का सुख आहे का? दुःखच दुःख असणार आहे. आता मी काय करू? नेनो काय केला दोष तेडे भोगिते महादुःख पुन्हा गर्भघाताचे पातक कोण आणि कसोशील. काय मी दोष केला म्हणून माझ्यावर एवढं असणार ही वेळ वाईट आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी जर पुन्हा गर्भघाताचं गर्भपाताचं जर पाप केलं तर ते दुःख मी कुठं फेडायचं, कुठं बोलायचं? कारण की गर्भ हत्येच्या पापाचं वेगवेगळं वर्णन ग्रंथामध्ये आलेलं आहे बरं का. पाराशर स्मृतीमध्ये वर्णन करत असताना गर्भहत्येच्या पापाचं वर्णन केलेले. यत् पापम ब्रह्महत्याया द्विगुणम गर्भपातने प्रायश्चित्तम तस्यास्ति तस्यास्त्यागो विधीयते. पाराशर स्मृतीमध्ये पाराशर महर्षी म्हणतात, यत् पापम ब्रह्महत्याया, जे पाप असणारं ब्रह्महत्या केल्यानं लागतं त्याच्या दुप्पट पाप असणारं गर्भपात केल्यानं लागतं. ब्रह्महत्येला तरी प्रायश्चित्त भेटेल, पण गर्भपात करणाऱ्यांना असणारं त्या ठिकाणी प्रायश्चित्त नाही. शास्त्रानं त्याचा त्याग सांगितलेला आहे. नारद पुराणामध्येही नारद महर्षी वर्णन करतायत. ब्रह्महत्यादि पापाणां प्रोक्ता निष्कृतिरुत्तमैः दंभिनो निंदकस्यापि भ्रूणघ्नस्य न निष्कृतिः. नारद महर्षी वर्णन करताना म्हणतात, ब्रह्महत्या पाप आहे. त्या ठिकाणी असणारं पुन्हा दंभिनो ढोंग करणं, निंदकस्यापि निंदा करणं इत्यादी असणाऱ्या पापांना प्रायश्चित्त आहे, पण भ्रूणघ्नस्य न निष्कृतिः. भ्रूण हत्या करणारा, स्त्री भ्रूण हत्या करणारा, गर्भाची हत्या करणारा, गर्भपात करणारा, त्याला असणारं महाराज त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची निष्कृती नाही. त्याला असणारं त्या पापापासून त्याची असणारी सुटका नाहीये. पुन्हा शास्त्रकारांनी वर्णन केलेलं आहे. भिक्षु हत्या महापापे भ्रूणहत्यांच भारते कुंभिपाके वसेत सोपी यावदिंदाश्चतुर्दश.
त्या ठिकाणी ग्रंथकार वर्णन करतात, तो भिक्षू आणि भ्रूण हत्या करणारा, त्या ठिकाणी असणारे भिक्षुकाची आणि भ्रूण हत्या करणारा असा असणारा हा महापापी कुंभीपाक नरकामध्ये 14 मन्वंतर राहतो. कारण की यावद इंद्राश्चतुर्दश, एका मन्वंतरामध्ये एक इंद्र होतो. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होतात. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये असणारं त्या ठिकाणी काय होतं, तर ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होतात, 14 मन्वंतर होतात. म्हणून यावद इंद्राश्चतुर्दश म्हणजे 14 मन्वंतरे असणार त्याला नरक भोगावं लागतो. गृध्रो जन्म सहस्राणी शतजन्मानी सुकरः काकश्च सप्त जन्मानी सर्पश्च सप्त जन्मसु, असा जो देव त्या ठिकाणी असणार गर्भपात करणार आहे. गृध्रो जन्म सहस्राणी, गिधाडाच्या जन्माला हजारो जन्म गिधाडाच्या योनीत घ्यावे लागतात. 100 जन्म असणारे सुकर नाम डुकराच्या योनीत घ्यावे लागतात. कावळ्याच्या योनीमध्ये 7 जन्म घ्यावे लागतात. सर्पाच्या योनीमध्ये 7 जन्म घ्यावे लागतात. एवढं गर्भहत्येचं पाप, एक गर्भहत्या केली तर एवढं पाप शास्त्र सांगते. पुन्हा ग्रंथकार वर्णन करता, 60 वर्ष सहस्राणी विष्ठायाम जायते कृमिः नाना जन्मसु प्रशस्ततः कुष्ठी दरिद्रकः. देवी भागवतामध्ये, श्रीमद देवी भागवतात वर्णन आलेलं आहे, 60 वर्ष सहस्राणी विष्ठायाम जायते कृमिः, 60,000 वर्ष त्याला विष्ठेमधला किडा म्हणून असणारं राहावं लागतं. नाना जन्मसु सव्रशस्ततः, काही जन्म असणारे त्याला बैलाचे घ्यावे लागतात. काही जन्म असणारे त्याला कुष्ठासारखा रोग होतो, दरिद्रता जडते. अशी पाप असणारे त्या ठिकाणी महाराज, दुसरी भ्रूण हत्या केली, गर्भपात केला तर असं पाप लागतं. मनुस्मृतीमध्ये वर्णन केलं, ज्या स्त्रीने गर्भपात केलाय त्याला पुढील असणाऱ्या जन्मात त्या ठिकाणी पुत्र होत नाही. एवढंच नव्हे तर असणार मनुस्मृती सांगते, अन्नावर जर गर्भपात करणाऱ्या स्त्रीची नजर पडली तर ते सुद्धा अन्न खाऊ नये, ते दोषकारक असं अन्न आहे. भरपूर चिंतन, भरपूर असणारे ग्रंथामधील पुरावे आहेत. गर्भपाताचं एवढं पाप सांगितलेलं आहे, एवढं पाप मी माझ्या काडोक्यावर घेऊ. आणि सध्याच्या काळामध्ये सरास 1 नाही 2 नाही 3 नाही, किती गर्भपात करतील काही सांगता येत नाहीये. म्हणून असणार त्या ठिकाणी गर्भपात करू नये हे हात जोडून असणार सध्याच्या काळातील लोकांना विनंती आहे. नित्यानित्य विवेक असणारी ही करते चंद्रप्रभा. मी प्राणत्याग केला तर काय करू, माझ्याबरोबर गर्भही जाईल, गर्भहत्येचं पातकही मला लागेल, असा विचार त्या ठिकाणी ती करत आहे. ऐसिते दुःख सागरे पडले आक्रंदे नानापरे, शोकाकुलित ते सुंदरे तव राव तेथे पातला. अशा प्रकारे असणारं दुःखसागरामध्ये बुडाल्याच्या नंतर रडत असताना, शोक करत असताना तेवढ्यामध्ये रघुराजा त्या ठिकाणी आलेला आहे. तो ते शोके व्याकुळ सुंदरे रावे कन्या देखिले गरोदरे, हा काय केले कुमारी पडे भूमीवरी मूर्छिता. ती असणारी शोक त्या ठिकाणी करू लागलेली आहे. राजाला असणार आपली गरोदर अशी असणारी कन्या पाहिली आणि कपाळाला हात आणून घेतला. राजा म्हणतो, हाय 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 हाय, अगं मुली हे तू काय केलेलं आहेस, असं म्हणून रघुराजा त्या ठिकाणी जमिनीवर मूर्छित पडलेले आहेत. पुन्हा होणे सावचित्त राजा पुसे सद्गदित, कन्ये सांगे कैसा वृत्तांत केवे दुष्कृताचरलिसे. पुन्हा राजा सावध झालेला आहे. राजा असणारा सद्गदित होऊन त्या ठिकाणी त्या कन्येला असणारा म्हणतोय, कन्ये सांगे कैसा वृत्तांत केवी दुष्कृताचरली. सांग मुली, तू काय कोणत्या प्रकारे कोणतं दुष्टकर्माचं आचरण केलं, काय पाप तू केलेलं आहेस. म्हणून असणारा अशी परिस्थिती आज आलेली आहे. सूर्यवंशाचे लांछन तुवा लाविले संपूर्ण निंद्यकर्मे कृष्णवदन तुवा आपण मज केले. सूर्यवंशाला लांछन लावलेलं आहे. निंद्यकर्मे कृष्णवदन, वाईट कर्मान असणारे तुझं वदन कृष्णवदन. कृष्णवदन म्हणजे काळ तोंड केलेलं आहेस तू. काय करावे कोठे जावे, काय विचार कोणास पुसावे, ऐसी कैसी निर्मिली सदैवे कुळाव घे बुडविले. काय करू आता मी कुठं जाऊ, कोणाजवळ ही गोष्ट सांगू, कोणाला बोलू, काय करू या गोष्टी करता. अरे माझ्या असणाऱ्या कैसी निर्मिली सदैवे, देवानं तुझी निर्मिती कशी केलेली आहे, किंवा दैवानं असणार ही काय वेळ माझ्यावर आणलेली आहे. तू असणार त्या ठिकाणी सगळं कुळ बुडून टाकलेलं आहेस, कुळाचं नाव तू घालवलेलं आहेस. ऐसे बोलत बोलत
पुन्हा राजा झाला मूर्छित, निज प्राण त्यागोपात दुःखाद्भूत साहवेना. अशा प्रकारे बोलत बोलत राजा पुन्हा मूर्छित झाला. स्वतःच्या प्राणाचा त्याग असणार त्या ठिकाणी राजा करायचा पाहू लागलेला आहे. दुःख अद्भुत सोसेना एवढं असणार, कारण की अपकीर्तीचं दुःख मोठं आहे. भगवान सुद्धा गीतेमध्ये म्हणतात संभावितस्य चा कीर्तीर मरणादतिरिच्यते. अपकीर्तीपेक्षा मरण चांगलं. माऊली सुद्धा म्हणतात अगा जाणतेने तवची जियावी, जव अपकीर्ते अंगान पवी. माऊली हे ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. राजाला दुःख सावत नाहीये. राजा असणारा स्वतःचा देह त्याग त्या ठिकाणी करायच्या विचारामध्ये आहे. कराव की काय असं त्याला वाटतंय. तव चंद्रप्रभा म्हणे राया, तू का प्राण देसी वाया, मी निर्लांछन तुझी तनया, परिदैवे माया कळेना, दैवी माया कळेना. वडिलांना असणार चंद्रप्रभा म्हणते पिताजी तुम्ही असणार त्या ठिकाणी का अशा प्रकारे स्वतःच्या देहाचा त्याग करू पाहताय, का प्राण देऊ पाहताय. तुमची असणारी मी कन्या लांछन रहित आहे, कलंक रहित मी आहे, पण माझ्या दैवानं ही वेळ माझ्यावर कशी आणलेली आहे हेच मला कळत नाहीये. साक्षी चंद्र सूर्य धरणे, म्या नाही केली दुष्ट करणे, कर्मे वेढिले मज लागुणे, सत्य हे वाणे नृपनाथा. माझ्या बोलण्याला साक्षी चंद्रदेव आहेत, सूर्यदेव आहेत. ही धरणी माथा माझ्या बोलण्याला साक्षी आहे की मी वाईट वागले नाही. मी असणारं वाईट कर्म असं काही केलं नाहीये. माझ्या कर्मानंच माझ्यावर ही वेळ आलेली आहे. राजा मी हे खरं बोलते असं असणार ती त्या ठिकाणी महाराज सांगू लागलेली आहे वडिलांना. अंग झाले रोमांचित, भये थरथरा कापत, राया वचन मानी सत्य व्रत यथार्थ सांगेन. त्या ठिकाणी असणार अंगावर रोम दाटलेले, रोमांचित अंग झालेले, भीतीनं थराथरा कापत आहे. आपल्या वडिलांना म्हणते, राजाला म्हणते हे राजा माझं वचन असणार तुम्ही ऐकून घ्या, मी तुम्हाला खरं खरं सर्व सांगते असं ती म्हणू लागलेली आहे. पूर्वी मी गेली गंगा स्नानार्थ, दैवे कमळाले वाहात, ते म्या अवघ्राणिले परिमळार्थ, तेने उदरात काय गेले. पूर्वी एकदा मी गंगा स्नान करण्याकरता गेले असता दैवानं माझ्या कर्मधर्म संयोगानं कमळ त्या ठिकाणी वाहत आलं. त्या कमळाचा सुवास मी घेतला. नेनो त्यावेळेस असणार त्या सुवासाच्या द्वारे माझ्या उदरामध्ये काय गेलं. आयशी झाले दैवगते, अधर्म घडला नाही नृपते, सत्य सत्य वचनोक्ती दिव्य सांगाल ते करीन. ऐशी झाली दैवगती. ही दैवाची गती आहे. माझा काही गुन्हा नाहीये, माझं काही चुकलं नाहीये, माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा अधर्म घडलेला नाहीये. मी बोलते ही सत्य आहे, तुम्ही सांगाल ते दिव्य मी करायला तयार आहे. दिव्य म्हणजे कसोटी म्हणा, परीक्षा म्हणा, वेगवेगळे दिव्य असणारे त्या ठिकाणी घेतले जायचे. अग्निस्पर्श, माता सीतेचं दिव्य घेतलं अग्नीच्या द्वारे. जलमज्जन त्या ठिकाणी असणारं पाण्यात बुडवणं काही वगैरे, विषप्राशन करवणं, तीर्थप्राशन करवणं देवाचं इत्यादी असणारे काय आहेत ते शास्त्रामध्ये दिव्य घेण्याचे काही प्रकार सांगितलेले. तुळशीपत्र हातात धरायला लावणं इत्यादी इत्यादी. ते मी दिव्य पाहिजे ते करील, तुम्ही म्हणताल ते दिव्य करील, कसोटी करील, परीक्षा करील, पण माझं म्हणणं असणार तुम्ही खरं माना. मी तर निष्पाप निर्भय दैवगतेसे करू काय, तू साक्षी ओ धरणी माय मोकरुणी धाय ते रडे. मी निष्पाप आहे, निर्भय आहे. माझ्या दैवगतीला मी काय करू, माझ्या प्रारब्धाला मी काय करू. हे धरणी माय, हे धरणी आई, तू असणार माझ्या वर्तनाला, माझ्या सदाचाराला साक्षी आहेस असं म्हणून मोठ्यानं ती असणारी चंद्रप्रभा रडू लागलेली आहे. मागुते म्हणे जे होताता, सत्य मानिया वचनार्था, मे निर्लांछन तुझी दुहिता, दोष सर्वथा मज नाही. पुन्हा म्हणू लागलेली आहे हे ताता, हे वडिला, हे पिताजी, हे पिताश्री, सत्य मानिया वचनार्था, माझ्या बोलण्याला तुम्ही खरं माना. मी निर्लांछन आहे, त्या ठिकाणी कलंक रहित असणारी मी आहे तुमची मुलगी. दोष सर्वथा मज नाही, माझ्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दोष नाही, किंबहुना मी कोणत्याही प्रकारचा दोष त्या ठिकाणी केलेला नाहीये असं ते परोपरीनं आपल्या वडिलांना सांगत आहे. माझ्या प्राक्तन कर्माचा ठेवा, तो मज लागला अवश्य भोगावा, आता आपल्या हाते पितृदेवा घात करावा या देहाचा. त्या ठिकाणी चंद्रप्रभा वडिलांना म्हणते माझं काहीतरी प्राक्तन पूर्व प्रारब्ध असणार आहे. त्या कर्माच्या ठेवानं, प्रारब्धाच्या मुळा असणार मला अशा प्रकारचे भोग भोगावे लागतात. हे पितृदेवा, हे पिताजी, आता असणार तुम्ही तुमच्या हातानं माझ्या या देहाचा घात करा असं देहावर उदार होऊन ती चंद्रप्रभा बोलू लागलेली आहे.
ऐसे बोलोनिया सुंदरे अट्टाहासे रुदन करी हा हा कर्माची काय थोरी केले दुःख सागरे निमग्न. असं म्हणून ती रडू लागलेली आहे, मोठमोठ्यानं रडते आणि पुन्हा म्हणते, काय माझ्या कर्माचं असणार विंदान आहे, काय माझ्या कर्माचं कपट आहे, मला या दुःख सागरामध्ये निमग्न असं केलेलं आहे. ऐसा जीवेचा वृत्तांत पितया सांगितला यथार्थ. ऐकोणी कोपला नृपनाथ मने अघटित माते काय वदसे. अशा प्रकारचे असणार आपल्या मनामधील जी गोष्ट आहे ती आपल्या वडिलांना सांगितली, ते ऐकून राजाला राग आला आणि राजा म्हणतो, अरे अघटित माते काय वदशी, जे कधी झालं नाही, ज्या गोष्टी कधी होणार नाही येत, अशा गोष्टी मला तू सांगतेस. मी सूर्यवंशीचा भूपती, त्रैलोक्ये विस्तीर्ण मम कीर्ती, माझी कन्या तू गुणवती, केलासी उपहास कुलाचा. मी या सूर्यवंशाचा असणारा त्या ठिकाणी राजा आहे, त्रैलोक्यामध्ये असणारं माझी कीर्ती त्या ठिकाणी पसरलेली आहे, आणि माझी असणारी गुणवान अशी तू कन्या, आज तू कुळाचा असणारा उपहास, नाम असणार फजिती, निंदा, थट्टा तू केलेली आहेस. ऐसे बोलवण्या नृपणात क्रोधे नेत्र झाले अरक्त, म्हणा माझी विचार करीत म्हणे काय म्या करावे. अशा प्रकारे राजा बोलतोय, रागा असणार डोळे त्या ठिकाणी लाल झालेले आहेत. राजा म्हणतो, आता मी काय करू नेमकं हिचं, असा विचार तो करू लागला. आता हिच्या करिता घाता स्त्रीदोष बैसेल माझ्या माथा, भ्रूण हत्या स्त्री हत्या सर्वथा दुःखदायक घडेल. आता हिचा जर घात मी केला तर स्त्री हत्येचं दोष, स्त्री हत्येचं पाप मला लागेल. स्त्री हत्या भ्रूण हत्या भ्रूण हत्या स्त्री हत्या सर्वथा दुःखदायक घडेल. दोन हत्या घडतील, भ्रूण हत्या गर्भ हत्या ही माझ्याकडून घडेल आणि स्त्री हत्या ही माझ्याकडून घडेल. मला किती मोठं असणार पाप लागेल, असा विचार राजा करतोय. श्री ब्राह्मणावा सोन्यानुचेत घडल्यान करावा त्यांचा घात, ऐसा हे धर्मशास्त्रार्थ तरे त्याग निश्चिते करावा. ग्रंथकार असणार वर्णन करतात, स्त्री आणि ब्राह्मण यांच्याकडून एखादी अनुचित अशी जरी गोष्ट झाली तरीही त्यांचा घात करू नये, त्यांचा असणारा त्याग करावा, असं असणारं धर्मशास्त्र सांगते. असा राजा विचार करतोय. ऐशे विचारुणे चित्ती रावे पाचारुणे दूतांप्रती तयासी नेवण्या एकांती कुजवनातील सांगत. असा विचार मनामध्ये केला. राजा असणारा त्या ठिकाणी दूतांना बोलावून घेतलं आणि एकांतामध्ये आपल्या मनातील विचार आपल्या दूतांना राजा सांगतोय. काय म्हणतो ऐका. चंद्रप्रभा विचारिणी जला तुम्ही निर्जन वडी, जेथे म्हणू मनुष्य मात्र नसे कोणी आयुष्यास्थानी नेजे. माझी मुलगी चंद्रप्रभा ही व्यभिचारिणी आहे, व्यभिचार करणारी आहे. हिला निर्जन अशा वनामध्ये द्या, जिथं कोणी मनुष्य नाहीये अशा असणाऱ्या ठिकाणावर तिला न्या. व्याघ्रसिंहाची असे दाटे, उद्ध्वस्तारण्ये घोर मोठे, मनुष्य मात्र न देखे दृष्टी, ऐशा दरी दिक्पाटी त्या गावी. व्याघ्रसिंहाची असे दाटी, ज्या वनामध्ये वाघ आहेत, सिंह आहेत, जे अरण्य उद्ध्वस्त ओस शून्य, जिथं माणूस नाहीये अशा असणाऱ्या अरण्यामध्ये, मनुष्य मात्र न देखे दृष्टी, माणूस दिसणार नाही अशा ठिकाणी, दरीमध्ये म्हणजे असणार गुहेमध्ये, अशा प्रकारे त्या ठिकाणीचा त्याग तुम्ही करा, असा आपल्या त्या सेवकांना राजा सांगू लागला. मोहे कंठ झाला सद्गदे तरावदुतासी आज्ञापित, माता ही झाली मूर्छित आकांतराने वशात थोर झाला. राजाला हे बोलत असताना कंठाने मोह आवृद्ध झाला. शब्द बोलत असताना डोळ्यामधून पाणी घळाघळा राजाच्या वाहतय. राव असणारा राजा दूतांना आज्ञा करतोय. आई असणारी ती त्या ठिकाणी प्रभावती मूर्छित झालेली आहे. राणी वशामधील अन्य राण्या त्याही असणाऱ्या आकांत करू लागलेल्या आहेत, रडू लागलेल्या आहेत. दुती धरुणी प्रभावते सवेची नेली शीघ्रगती, पाप कर्माची हे ख्याती दुःखावरती पडे चंद्रप्रभा. दूतांनी असणार दुती धरुणी प्रभावती, इथं या ग्रंथामध्ये प्रभावती असं सांगितलं, पण त्या ठिकाणी दुती धरोणी प्रभावती, त्या चंद्रप्रभेला दूतांनी धरलं, घेऊन गेले. पाप कर्माची ख्याती दुःखावरती चंद्रप्रभा, त्या असणारं कोणते पापकर्म पाठीमागं केले होते त्यामुळं असणारं एवढ्या दुःखाच्या भोवऱ्यामध्ये ती चंद्रप्रभा सापडलेली आहे. एकाएकी ते राजवाळा धरोणी दूत नेती तये वेळा देखता सुरदा सकळा नेली विशाळ वनांतरे. एकाएकी ते राजवाळा, एकाएकी असणार त्या राजवाळेला चंद्रप्रभेला दूतांनी धरलेले, घेऊन गेलेले सगळे सुरद, सगळे घरातील आई वडील भाऊ बांधव इत्यादी सर्व पाहतायत. त्यांच्या देखत देखत घोर अशा वनामध्ये
त्या ठिकाणी या चंद्रप्रभेला नेलेला आहे. वने उपवने दुर्धर चरणी चालते सुकुमार. अते देन शोकातुर झाली सुंदर राजबाळी. वनामध्ये उपवनामध्ये हिंडू फिरू लागलेली आहे. अति दीन अशी झालेली शोक करत आहे. राजाची मुलगी आहे, राजबाळी आहे, राजाची मुलगी आहे, पण एवढे वाईट दिवस तिच्यावर आले. हे महाराज, पूर्वकर्माचं गहन, पूर्वकर्म हे गहन आहे. क्रमोण्या गहन वने अति भयानक ब्रह्मारण्ये ओलांडुनी अनेक कानने टाकिली राजकन्या निर्जन वने. क्रमोण्या गहन वने अनेक असणाऱ्या त्या ठिकाणी कठीण वन टाकून पाठीमाग अनेक असणारे जंगल वन टाकत ब्रह्मारण्यामध्ये असणार त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि टाकली राजकन्या निर्जनवनी. त्या निर्जन अशा ब्रह्मारण्यामध्ये त्या ठिकाणी ती राजकन्या टाकलेली आहे, ठेवलेली आहे, त्याग केलेला आहे. ब्रह्मारण्य वेदाध्याय वा वेदपाठ जिथं शिकवल्या जातो असं असणारं ते अरण्य किंवा एका वनाचं नाव, त्याला ब्रह्मारण्य असं म्हटलेलं आहे. ऐशा विकराळ स्थळे द्युती त्या गोणे राजबाळे. आपण येवण्या तत्काळी राया वर्तमान सांगितले. अशा कठीण ठिकाणावर तिचा त्याग केला. दूध घरी आले. घरी येऊन असणार राजाला झालेली सर्व हकीकत सांगितलेली आहे. स्वामीचे वंदोडी आज्ञा महावणी त्यागिली राजकन्या. आईशी ऐकता दूतवचना आली मूर्छना रायासी. स्वामी, तुमच्या आज्ञेला महाराज आम्ही तुमच्या कन्येचा वनामध्ये त्याग केलेला आहे असं असणारं वचन दूताचं ऐकलं आणि राजा असणारा मूर्छित होऊन पडलेला आहे. अते दुखे गडबडा लोळे केश सुटले मोकळे. अश्रुस्रवती नेत्र कमळे म्हणे राजबाळे काय केले. अति दुःखे गडबडा लोळे, दुःखानं गडबडा लोळू लागलेली आहे. केश सुटले मोकळे केस सुटलेले आहेत. डोळ्यामधून अश्रुधारा वाहतात. म्हणे हे राजबाळे, हे राजकन्ये, हे तू काय केलंस? कोणतं असं कर्म केलं म्हणून मला एवढं कठीण होऊन तुझा वनामध्ये त्याग करावा लागला? ऐकोण माता करी रुदन दुखे तळमळे अति दारुण. जैसे आटता जीवन होर पळे मासोळी. आईनं हे शब्द ऐकले, मुलीला वनामध्ये सोडले, दुःख करू लागली. ती आई कशा प्रकारे दुःख करते एक दृष्टांत देऊन ग्रंथकार आपल्याला सांगतात. एखादी असणारी मासोळी आहे, पाण्याच्या बाहेर काढल्याबरोबर किंवा त्या तळ्यातील पाणी आटल्याबरोबर त्या मासळी जशी तडफड करते ना, तशा प्रकारे असणार ही प्रभावती आपल्या मुलीशिवाय तडफड करू लागलेली. आमचे जगद्गुरु तुकोबराय भगवंताविषयी, भगवंताचा वियोग झाल्यावर कशा प्रकारे होतं तुकोबराय सांगतात. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तैशे झाले माझ्या जीवा किंवा भेटसी केशवा. देव भेटीची ही तळमळ संतांची, तशीच तळमळ आपल्या मुलीविषयी या ठिकाणी असणाऱ्या प्रभावतीला लागलेली आहे. जय शिका चोराची माय भाळ पिटुनी मोकली धाय. ते दुःख वर्णिता न जाय महाघोर अनिवार. जसा एखाद्या असणाऱ्या चोराची आई चोर पकडावा, चोर पकडल्याच्या नंतर त्याला मारावं, त्याला फाशीवर देण्याची तयारी करावी, त्यावेळेस जसा असणार एखादी त्या ठिकाणी माय त्या चोराची जसं आक्रोश करते, रडते, त्या दुःखाचं जसं वर्णन करता येत नाहीये, तसंच असणारं दुःख या ठिकाणी ही प्रभावती करू लागलेली आहे. इकडे वडे राजवाळे दुःख शोकाचे खळाळे. पडोने वाहे चिंतायळी दुःखानळे तळमळे. इकडं असणारी ती राजकन्या दुःख शोकाच्या खळाळी, दुःखाच्या खड्ड्यामध्ये पडून त्या ठिकाणी चिंतारूपी असणाऱ्या पाण्यामध्ये असणार ती वाहत आहे. दुःखाचा अनल, दुःखाचा अग्नी त्या ठिकाणी तिला तापवत आहे, त्रास देत आहे. अट्टासे फोडून हाक रुदन करे अधोमुख करतडे पिटी मस्तक नये दुःख बोलताची. मोठमोठ्यानं हाका फोडून रडू लागलेली आहे. खाली मुंडकं घालून रडायचं. करतळे पिटी मस्तक कपाळाला असणार त्या ठिकाणी हाणून घ्यायचं. स्वतःच्या देवा काय कर्म मी केलं म्हणून असणार एवढं दुःख मला भोगावं लागलं. म्हणे हा कर्मा विपरीता दुर्यंतरलासी माता अंतरली माता पिता. मज काय निर्विले विधात्या दुःख होतसे दारुण. अरे माझ्या कर्मा, काय मी कर्म विपरीत केलं, काय मी फुटक्या कपाळाची आहे, काय मी फुटक्या नशिबाची आहे. दुर्यंतरली माता पिता, माझे आई वडील माझ्यापासून असणारे दूर गेलेले आहेत. हे ब्रह्मदेवा, मला तू का निर्माण केलंस, मला फार मोठं दुःख होतंय. असं असणारं कपाळ पिटू त्या ठिकाणी ती रडू लागलेली आहे. नाही तयासी पारावार शोके आक्रंदे अति दुर्धर. नेनो काय झाला जगदीश्वर का माझा विसर पडिला. त्या असणाऱ्या शोकाला पारावर नाही, मर्यादा नाहीये. भयंकर असा शोक करते. म्हणते हे जगदीश्वरा, हे भगवंता, कुठं हरपलास तू? माझा विसर त्या ठिकाणी का माझा विसर पडिला माय बापा.
माझा विसर का पडला भगवंता तुला? तू मला विसरला की काय भगवंता? माझ्यावर एवढे वाईट दिवस का आले? म्हणून त्या ठिकाणी चंद्रप्रभा रडू लागलेली आहे. ऐकून या तेचे दुःख पशुपक्षी करे दे परमशोक, हरेण चितळे व्रक जम्मुक स्मरती शोक. ऐकून तिचं असणार ते दुःख पाहिलं. पशु पक्षी हरिण चितळे व्रक जंबूक, जंबूक म्हणजे असणार त्या ठिकाणी कोले, व्रक जंबूक म्हणजे कोले लांडगे असणारे तेही शोक करू लागलेले आहेत. करुणा भाकिता नाना परी वृक्ष कोमाईले वनांतरी, दुःखे उलुपाये धरित्री शोक सागरी निमग्न. करुणा भाकिता नाना परी, करुणा भागते त्या ठिकाणी असताना मोठ्यानं रडते, दयेची भीक मागते. तिचं ते दुःख पाहून वृक्ष सुद्धा कोमेजून गेलेले आहेत. तिच्या दुःखानं ही जमीन उलते की काय असं वाटू लागलेलं आहे. अशी शोक सागरामध्ये ती असणारी चंद्रप्रभा निमग्न झालेली आहे. असो सांगता सविस्तर ग्रंथ वाढेल अपार, या परिते सुंदर त्यागिली दुस्तर महावणी. ग्रंथकार म्हणतात असो अशा प्रकारे जर मी सांगत राहिलो तर ग्रंथ वाढत राहील. स्वतःच्या आई वडिलांनी त्या कन्येचा असणारा त्याग अशा प्रकारे वनामध्ये केलेला आहे. वैशंपायन म्हणे गानपणाथा, जैसे श्रीरामे त्यागिली सीता, ऋषी वाल्मिकीच्या आश्रमी तत्वता, जनकदुहिता राहिली. वैशंपायन म्हणतात, हे राजा जन्मेजया, जसं पूर्वी प्रभू रामचंद्रांनी असणारा माता सीतेचा त्याग केला त्यावेळेस वाल्मिक महर्षींच्या आश्रमामध्ये जनकदुहिता, जनकाची मुलगी माता जानकी राहिलेली आहे. त्या प्रकारेच या परिते राजदुहिता वडे त्या गेले नृपनाथा, पुढे काय वर्तनी कथा सावधान ते अवधारे. अशा प्रकारे असणार हे राजदुहिता रघुराजाची कन्या वनामध्ये तिचा त्याग केलेला आहे. पुढं काय कथा झाली तुला सांगतो, ती तू असणार सावध चित्तान ऐक. म्हणे तुका सुंदरदास, जाहला प्रभावते सेवनवास, पुढील कथा ते सुरस श्रुते अवकाश परिसावे. त्या ठिकाणी तुका सुंदरदास आपल्या सद्गुरूंना असणारं शरण जाऊन तुकाराम महाराज म्हणता येतं. अशा प्रकारे त्या प्रभावतीला त्या ठिकाणी वनवास झालेला आहे. आणि आता पुढं त्या ठिकाणी त्या नासिकेताचा कशा प्रकारे जन्म होईल अशी सुरस रसाळ कथा मी तुम्हाला सांगतो, ती तुम्ही पुढील अध्यायामध्ये ऐकावी. इति श्री नासिकेतोपाख्याने चंद्रप्रभा प्रयाणम नाम द्वितीयोऽध्याय गूढः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव.